नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजींचं असं म्हणणं असतं की ज्या माणसाने गेली 20 वर्ष झालं संसार सोडलेला आहे, तो आत्ता कुठं आपल्या मुलांकडे आलेला आहे, त्या व्यक्तीच्या जीवावर कोण उठत असेल, हे मला कुठंतरी संशयास्पद वाटतंय, असं आजी आवर्जून सांगत असतात. आणि त्याचवेळी अर्णव, ईश्वरी घरातल्या सगळ्यांनाही जाणवलेलं आहे की नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय, कारण ही गोष्ट वाटते तशी घडलेली नाही. ईश्वरीने ती शंकासुद्धा अर्णवच्या जवळ बोलून दाखवलेली होती, पण वल्लरीने चक्करेचं नाटक केलं आणि सगळं इंटेन्शन स्वतःकडे घेतलं. आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यालाच त्रास होतोय, आपणच दुःखी आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा आव आणत जो काही गोंधळ घातलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पण आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे इकडे मंजुळा घरी आलेली असते आणि जेव्हा मंजुळाने रमाकांतचा फोटो पाहिलाय, तेव्हा मंजुळाने जे काही घडलेलं होतं तो सगळा प्रसंग अर्णव आणि ईश्वरीला सांगितलेला आहे. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीला समजलंय की रमाकांतचा खुनी कोण आहे, रमाकांतला मारण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे. या बाबतीत आता या मंजुळाने सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. मग वल्लरीने जेव्हा ही सगळी गोष्ट रमाकांतला सांगितलेली आहे, उदयकांतला सांगितलेली आहे, तेव्हा मात्र उदयकांतने गुंड पाठवून या मंजुळाला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि त्यांनी मंजुळाला किडनॅप केलेला आहे. तेव्हा अर्णव, आकाश आणि शिर्के हे तिथं असतात. त्यांना त्या गुंडांच्या तावडीतून मंजुळाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण खूप मोठा राडा झालेला आहे. आता अर्णव आणि ईश्वरी कशा पद्धतीने गुंडांच्या तावडीतून मंजुळाला वाचवतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सौदामिनी क्रिएशनमध्ये अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. सगळे पेपर रेडी झालेले असतात. अर्णवने अगदी हुशारीने ही गोष्ट हँडल केलेली आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्त्वाचं काय आहे तर सात्विक फॅशन वाचवणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या दुःखातून बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि काहीही झालं तरीही सात्विक फॅशनवर जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना या सगळ्यांनी एकत्र केलेला होता. आणि या सगळ्यातून आपलं सात्विक फॅशन वाचवणं गरजेचं होतं हे त्यांना वाटत होतं. आणि एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडत अर्णव आणि ईश्वरीने सात्विक फॅशन वाचवलेलं आहे. आणि आता फायनल स्टेप आहे ती म्हणजे त्या सौदामिनीकडून सात्विक फॅशन ताब्यात घेणं. आणि अर्णव आणि ईश्वरी त्या प्रोसिजरसाठी आता सौदामिनी क्रिएशनमध्ये आलेले असतात. आणि तिथे आल्यानंतर दोघंही त्या सौदामिनीला सांगत असतात की हे पेपर्स, आणि तुम्हाला पेपर साईन करून रेडी ठेवायला सांगितलेले होते. तेव्हा ती त्यांच्याशी तोऱ्यातच बोलत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, की हे सगळं जे काय आहे ना, तुमचं इगो वगैरे हे सगळं तुमच्यापाशी ठेवायचं. तेव्हा ती म्हणते की कसं आहे, तुम्ही जिंकलात म्हणून, नाहीतर. तेव्हा ईश्वरी म्हणते, ते काय म्हणतात, नियत. माणसाची नियत चांगली असते ना की त्याच्याबरोबर घडणाऱ्या गोष्टीसुद्धा चांगल्या घडतात. आणि अर्णवला मुद्दाम म्हणते, तुमच्या इंग्लिशमध्ये काय म्हणता तो? तेव्हा अर्णव सांगतो की पर्पज. तेव्हा ईश्वरी म्हणते की आमचा पर्पज चांगला होता, त्यामुळं आम्ही आमची कंपनी वाचवू शकलेलो आहे. त्यावर सौदामिनीचं म्हणणं असतं की तुम्ही तुमची कंपनी तर वाचवलेली आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या कंपनीला वाचवून स्वतःसाठी काहीच करू शकलेला नाही आहेत, कारण ती कंपनी मी पुन्हा मिळवू शकते. त्यावरती अर्णवचं असं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, सात्विक फॅशन हे आमचं आहे आणि सात्विक फॅशन हे कोणीच आमच्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाही. ते माझ्या आईचं स्वप्न होतं आणि ते आमचंच राहणार आहे. त्यामुळं माझ्या कंपनीपासून लांब राहायचं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना ह्या बंद करायच्या. पुन्हा तुमच्या तोंडून मला माझ्या कंपनीचं नावसुद्धा नको आहे. तेव्हा ती बोलायला सुरुवात करते की माझ्या लावण्याच्या बाबतीत तू असाच आहे आणि तू चुकीचा वागलेला आहे. अर्णव मात्र एक गोष्ट क्लिअर करतो की तुमच्या लावण्याच्या बाबतीत जे काय झालेलं आहे त्या सगळ्याला ती जबाबदार आहे. खरं तर माझी आजी मागं लागली होती, आजीला तिने प्रेशराईज केलं होतं, म्हणून मी या लग्नासाठी तयार झालेलो होतो. अन्यथा या गोष्टींत माझा काही संबंध नव्हता, मला लग्न करायचंच नव्हतं, असं अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर अर्णव म्हणतो की बरं झालं मी त्या मुलीशी लग्न केलं नाही, असं सुद्धा अर्णवने सांगितलेलं आहे. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही निघालेले असतात.
तिच्या हातातून पेपरची फाईल ईश्वरीने अक्षरशः हिसकावून घेतलेली आहे आणि दाखवून दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता घरी येतात. रमाकांत आणि त्याचबरोबर सात्विका या दोघांचाही फोटो ठेवलेला असतो. त्या फोटोच्या समोर अर्णव आणि ईश्वरी दोघंही घरातले सगळेजण तिथं जमा झालेले आहेत. कारण आज सात्विक फॅशन मिळालं. पण एक गोष्ट वाईट घडलेली असते, ती म्हणजे अर्णवच्या बाबांचा झालेला मृत्यू. म्हणजे तो आनंद क्षणापुरता सुद्धा ते घेऊ शकले नाही. इकडे बाहेर ज्या पद्धतीने त्याच्यावरती हल्ला झालेला होता, त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. सगळेजण आता तिथं असतात आणि मग अर्णव आणि ईश्वरी फोटोच्या समोर पेपर्स ठेवतात. अर्णव सांगू लागतो की आपलं सात्विक फॅशन आम्ही पुन्हा मिळवलं. आता त्याच्यावरती कोणी कसलीच नजर टाकू शकणार नाही. असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की आईंना जसं बरं वाटत असतं तसं बाबांचीही खूप इच्छा होती. आपली कंपनी मोठी झाली पाहिजे, नावारूपाला गेली पाहिजे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला काहीही करून एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ती म्हणजे बाबांच्या बाबतीत जे झाले ते मला चुकीचं वाटतंय. कारण राकेश, तुम्ही बोललात मला राकेश, पण राकेशचा काय संबंध या सगळ्याशी? नाही, विचार करा ना. कारण त्याला आपल्याला मारायचं होतं. त्याने बॉम्ब तर ट्रॉलीखाली ठेवलेला होता आणि तो बॉम्ब घेऊन तुम्ही गाडीत घेऊन गेला. तुमच्याबरोबर तो राकेश पण आला. मग इथे संबंध काय लक्षात येते का? बाबांना तर इंजेक्शन दिलेलं आहे, हे ईश्वरी सांगत असते आणि अर्णव मात्र ऐकत असतो. अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे. तेव्हा ईश्वरी बोलत असते, सगळेजण शांतपणे ऐकत असतात. पण वल्लरीच्या पोटात दुखायला लागतं. कारण तिला कळतं ही जर अशीच विचार करत खोलात गेली तर काही खरं नाही आहे. कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून तर हे क्लिअर होतंय की हिच्या डोक्यातले जे विचार आहेत त्यानुसार जर विचार करत गेला तर लवकरच हे उदयकांतपर्यंत पोहोचतील आणि मग माझी मात्र वाट लागेल. हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून ह्या वल्लरीने नाटक केलेलं असतं, अक्षरशः चक्कर येण्याचं. आणि मग सगळ्यांच्या समोर नाटक करून ती उभी असते आणि त्याचवेळी सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात. आणि त्याचवेळी नम्रता जाऊन पाणी घेऊन येते. मग मामा म्हणतो की आजकाल हिला काय झालंय? म्हणजे आकाशच्या वेळेस पण हिला एवढ्या चक्करा येत नव्हत्या, एवढ्या चक्रा तिला आत्ता येतात, असं मामा सांगत असतो. हे सगळेजण ऐकत असतात. सगळेजण म्हणत असतात की बरोबर आहे. म्हणजे अचानक असं काय झालं? मामीला एवढ्या चक्कर तर कधी येत नव्हत्या. डॉक्टरांना बोलवणं गरजेचं आहे, असा विचार सगळेजण करत असतात. सगळ्यांना काळजी वाटत असते की काय झाले. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की नाही, डॉक्टरला बोलवण्याची गरज नाही आहे. थोड्या वेळ मी पडते रूममध्ये, मला बरं वाटेल. तेव्हा आकाशला मामा म्हणतो की चल तिला रूममध्ये घेऊन जाऊया. आणि मग तिला रूममध्ये पाठवल्यानंतर मामा इकडे म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का, या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे आता वल्लरीला चक्कर येते, या सेलिब्रेशनमध्ये कॉफी तर केली पाहिजे ना. तेव्हा आजी म्हणते काय रे तू? अंजली म्हणते हो मलाही चालेल कॉफी. आता अंजलीने सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी आता सगळ्या गोष्टी क्लिअर होत चाललेल्या असतात. सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे. आणि इकडे संध्याकाळी आता प्रेस कॉन्फरन्स असते, PR येणार असतात. कारण सात्विक फॅशन हे वाचवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर मोलाचा वाटा आहे, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा. पण आकाशने नम्रतासाठी आता सुंदर अशी डिझायनर साडी आणलेली असते आणि आकाश ती साडी नम्रताला देतो आणि नम्रताला सांगू लागतो की हे घे. तेव्हा मात्र नम्रता म्हणते का, माझ्यासाठी साडी? तेव्हा आकाश सांगतो की हो, तुझ्यासाठी खास डिझायनर आउटफिट आणलेला आहे, म्हणजे डिझायनर साडी आणलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना तुझ्यासाठी केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते अरे वा, छान गोष्ट आहे. पण आज अचानक माझ्यासाठी डिझायनर साडी का आणली? म्हणजे ह्या बाईसाठी कितीही काही चांगलं केलं तरी त्याच्यामध्ये खोड घालणार म्हणजे तीच. तेव्हा आकाश म्हणतो की आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स आहे, सगळे मीडियावाले येणार आहेत घरी. तेव्हा ती म्हणते असं आहे का, म्हणजे आता त्या प्रेस कॉन्फरन्सला मी डिझायनर साडी घालून जाणार, तुम्ही डिझायनर सूट घालून जाणार. पण तुमच्या लक्षात येतं आहे का,
तिथे गेल्यानंतर लोक आपल्याला टोमणेच मारणार आहेत. आपण आपली स्पर्धा हारलेलो आहोत, कारण तुम्ही विसरला असाल, पण आपण स्पर्धा जिंकू शकलेलो नाही. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो, काय चाललंय तुझं? आपण सात्विक फॅशन वाचवण्यासाठीच खेळत होतो आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण आपल्या घरातलीच टीम जिंकलेली आहे आणि अर्णव आणि म्हणजे दादा आणि ईश्वरीने सात्विक फॅशन वाचवलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, पण तुमचं स्वतःचं काय? तेव्हा तो म्हणतो की मी जे काही कंपनीसाठी कष्ट घेतलेले आहेत त्याचे शेअर्स मला मिळणार आहेत हे मला माहिती. दादावरती माझा पूर्ण विश्वास आहे. हे ऐकल्यानंतर पुन्हा नम्रताचं तुंतन सुरूच झालेलं असतं. त्याचा काहीच उपयोग नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी करून काहीच चांगलं होणार नाही असं म्हणत गोंधळ घालायला ती तयारच असते. त्याच वेळेस इकडे आकाश समजून सांगत असतो, पण ती काही ऐकत नसते. इकडे मामांनी वल्लरीसाठी कॉफी आणलेली असते आणि ते वल्लरीला म्हणत असतात की हे कॉफी घे. वल्लरी मात्र म्हणत असते की मला नको आहे. मामा म्हणतात, ही गोळी घे आणि ही कॉफी घे. कसे माहिती आहे का, अलीकडे तुला जरा जास्त चक्कर यायला लागली आणि संध्याकाळी घरी प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळं त्या प्रेस कॉन्फरन्सला तू फ्रेश असली पाहिजे ना, तुझे सेल्फी काढण्यासाठी, असं म्हणत मामाने तिला कॉफी दिलेली असते. इकडे अर्णव ऑफिसमध्ये असतं. शिर्के तिथं आलेले असतात. शिर्के सांगू लागतात की सर, PR मीटिंगबरोबर तुमच्या मीटिंग मी हे केलेले आहेत, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी काही फॅन फॉलोअर येणार आहे, त्याचबरोबर काही इन्व्हेस्टर आहेत, त्यांना आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि आपला ग्राफ पाहता ही गोष्ट गरजेची आहे, म्हणजेच आपल्या कंपनीचं चांगलंच आपली ग्रोथ वाढणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही आहे, असं अर्णवने सांगितलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्णव आणि शिर्के यांचं जे प्लॅनिंग झालेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यांच्या दोघांचंही डिस्कशन चाललेलं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं की आकाश आता ईश्वरीकडे आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी, मला जरा बोलायचं आहे. ईश्वरी म्हणते, बोला ना आकाश भाऊजी, काय झालं? नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे? काय बोलायचं आहे, बोला. तेव्हा आकाश सांगू लागतो की मला कळत नाही आहे, जेव्हापासून कॉम्पिटिशन सुरू झाली तेव्हापासून नम्रता खूप वियर्ड वागत असते. कळत नाही आहे की तिचा हेतू काय आहे, तिच्या डोक्यात काय सुरू आहे, काहीच कळत नाही आहे, असं आकाश सांगत असतो. तेव्हा येशू म्हणते की हो, हे लक्षात आले माझ्या. सकाळी पण मी तिच्याकडे गेले होते, तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण ताईला समजूनच नाही घ्यायचं भाऊजी. नक्की प्रॉब्लेम काय आहे ना, तिचं कळतच नाही आहे. इकडं हे दोघंजण नम्रताची समजूत घालण्याबद्दल, घरामध्ये काही जे वातावरण होते ते चांगलं होण्यासाठी बोलत असतात. तर नम्रता मात्र तिच्या लाडक्या सासूबाईंकडे गेलेली असते. का तर म्हणे, मला या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट क्लिअर झाली आहे आणि मला कळत नाही आहे की हे सगळं जे काय आहे ते मी कशा पद्धतीने मॅनेज करणार आहे, हा विचार चाललेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं असलं तरीही अर्णवला आणि त्याचबरोबर आकाशला इकडे ईश्वरी सांगत असते की आकाश भाऊजी, आपण बघूया आपल्याला काय करता येते. मला पण लक्षात आलं आहे, ताई आजकाल खूप वियर्ड वागत असते, त्याचं आता कारण काय आहे ते कळत नाही आहे. पण तेव्हा आकाश म्हणतो की मी तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिला त्या गोष्टी ऐकायच्याच नाही आहेत, त्यामुळं मला कळत नाही आहे की मी काय करू आणि तिच्यासमोर कसं रिॲक्ट करू, असे हे दोघंही बोलत असतात. तेव्हा येशू म्हणते, हो, मी सकाळी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. मला नाही कळलेलं की त्याचा अर्थ काय आहे. इकडे नम्रता म्हणत असते की आई, तुमच्यासाठी ज्यूस. वल्लरी म्हणते, मी तुला ज्यूस मागितलंच नव्हतं, मला नको आहे ज्यूस. बोल, काय बोलायचं आहे तुला, नक्की काय आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा ती म्हणते की मी ना खूप गोंधळ झाली आहे. म्हणजे आज घरी प्रेस कॉन्फरन्स आहे, आकाशने माझ्यासाठी सुंदर अशी साडी आणली आहे आणि मला सांगितलं की ही साडी नेसून तयार हो. तेव्हा वल्लरी तिला सांगू लागते की अगं, नवऱ्याने तर तुझ्यासाठी साडी आणली ना, मग काय प्रॉब्लेम आहे, छान तयार व्हायचं. तेव्हा ती म्हणते, प्रेस कॉन्फरन्स त्यांची आहे, त्यांच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, म्हणजे मीडियावाले जे प्रश्न विचारणार आहेत ते आम्हाला थोडेच विचारणार आहेत, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचा थोडाच फायदा होणार आहे. पण त्या दोघांच्या बाबतीत त्यावेळेस ही वल्लरी आता सल्ला देते. आता वल्लरीचा सल्ला काय असणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, शांतपणे सुडाच्या भावनेने वावरत राहायचं,
संधी काय मिळते त्याचं सोनं करायचं आणि वाट लावायची, असा आता सल्ला तिला दिलाय. आणि आणखी काही गरज लागली तर मला सांग, मी आहे तुझ्यासोबत. आफ्टर ऑल तू माझी सून नाहीये, तर तू माझी लेकच आहे. आता वल्लरीने कोणाला लेक मानणं हे कितीपत खरं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. इकडे ईश्वरी आकाशला समजवत असते. ईश्वरी म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक कळत नाहीये की ताईच्या वागण्यात बदल झालाय हे लक्षात आलंय, पण ती असं का वागते, तिथं तसं वागण्याचं कारण काय आहे हीच गोष्ट कळलेली नाही. तर इकडे नम्रताला आता समजून सांगत असते वल्लरी की काळजी करू नको, तू आता गोंधळलेली नाहीये, लग्न झाल्यापासून तू गोंधळलेलीच असते. तुला कुठलीही गोष्ट सांगितली तरीही तू नीट लक्षात घेत नाहीये, असं म्हणत आता इकडे वल्लरीने चांगलीच वाट लावलेली असते, ती म्हणजे नम्रताची. तरी पण मूर्ख नम्रता मात्र तिच्याच जवळ बसलेली असते आणि तिच्याशीच बोलत असते. कारण काय तर म्हणे तिला या सगळ्या गोष्टींबद्दल नीट विचारायचं आहे असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती म्हणते की आई तुम्ही जसं म्हणाल ना तसंच मी करेल, असा सुद्धा आता शब्द तिनं इकडे वल्लरीला दिलेला असतो. वल्लरी म्हणते की हो, तुला कोणतीही गरज लागली तरी मला सांग. आणि मग ती तिथून निघून जाते. म्हणते ही ज्यूस घ्या, ज्यूस घेऊन मला नको आहे. मग जेव्हा ती निघून जाते तेव्हा मात्र वल्लरीचं पुन्हा सुरू होतं. कारण वल्लरीला माहिती आहे की तिने काय कांड केलेले आहेत ते. पण ती म्हणते की हिच्यासारखी बावळट सून माझ्या नशिबाला कशी काय आली, असं म्हणत ती बोलत असते. इकडे आकाश आणि ईश्वरी या दोघांचंही बोलणं सुरू आहे आणि दोघांच्याही डोक्यात वेगवेगळे विचार सुरू असतात. आणि आपण नम्रताशी बोलून बघूया असं सुद्धा ईश्वरी सांगत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की चालेल. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि त्याचबरोबर शिर्के. आज घरी प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजेत असा विचार सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आकाशच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. आकाश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला नम्रताला या सगळ्यातून बाहेर काढावंच लागणार आहे. कारण नम्रताच्या मनात जो काही राग भरले तो आकाशने स्वतः पाहिलेला आहे. ईश्वरी आणि अर्णवला मारण्यासाठी, संपवण्यासाठी ही स्पर्धा जिंकू नये म्हणून सगळ्यात जास्त मदत तिथे राडा करणारी कोण होती, तर नम्रता होती. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आजी अचानक आजारी पडलेले असतात. तेव्हा मात्र त्या बेडला टेकून बसलेले असतात आणि सगळेजण तिथं असतात. आजी विचारत असतात की काय झालं, तेव्हा सगळेजण सांगतात की हो. पण मला एक कळत नाहीये की आजीचं असं म्हणणं असतं की मला एक गोष्ट कळत नाहीये, जो माणूस 20 वर्ष संसार सोडून गेलेला होता त्या माणसाचा खून कोणी का करेल, त्याच्या जीवावर कोण उठलेलं असेल. म्हणजेच कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिला आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे, त्या व्यक्तीने हे सगळं केलंय हा विचार आता आजीच्या डोक्यात सुद्धा येऊन गेलेला आहे. खरं तर मगाशी ईश्वरी बोलत होती तेव्हा मात्र तिला कोणी बोलू दिलं नाही. पण आजींचं सुद्धा तेच म्हणणं आहे की काहीही जसं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे रमाकांतच्या बाबतीत नक्की कोणी हे सगळं केलं असणार आहे. रमाकांतने कधीच कोणाला त्रास दिलेला नाही किंवा त्यांचा मूळ स्वभाव हा कोणाला त्रास देण्याचा नव्हताच. पण हे सगळं करणारी व्यक्ती मात्र आपल्याला शोधावी लागणार आहे. इकडे वल्लरीने आता उदयकांतला कॉल केला आणि ती उदयकांतला सांगत असते की ते अर्णव आणि ईश्वरीचे फॅन्स इथे त्यांना भेटायला येत असतात. पण आज ना ती मंजुळा आली होती आणि तिने हे सगळं जे काय आहे ना, फोटो पाहता क्षणी सगळं भडाभडा बोलून दाखवलेलं आहे. तिनं सगळं सांगितलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे वल्लरीने हे सगळं सांगितल्यानंतर उदयकांत म्हणतो की त्या मंजुळाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. त्या मंजुळाच्या बाबतीत ही गोष्ट आता मला विचारपूर्वक करावी लागणार आहे. म्हणजेच मंजुळाला किडनॅप करण्याचा डाव उदयकांतने आखलेला आहे. आणि नेमकं अर्णव त्याचबरोबर आकाश आणि शिर्के तिथं असतात आणि गुंड मात्र मंजुळाला घेऊन चाललेले असतात. आणि त्याचवेळी अर्णव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण बंदुकीचा धाक दाखवला जातो आणि त्यावेळी मात्र गोष्टी हातातून निसटत चाललेत की काय अशी भीती निर्माण झालेली असते. अर्णव इकडे जोरात ओरडत आहे, किंचाळत आहे, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. इकडे मंजुळा मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे आणि त्या गुंडांनी मात्र तिला पकडलेला आहे आणि तिला संपवण्याची भीती घातल्यामुळं अर्णवला शांत राहण्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.